शेतकऱ्याला अधिक उत्पादन देणारा वाण हवा असतो. अधिक उत्पादन देणारा वाण तयार कोण करतो तो ते पैदास करतात. पैदासकार काय नक्की काम करतो ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात रोगशास्त्र आहे, त्याच्यात पीकशास्त्र आहे. ह्या पीकशास्त्राचा वापर करून ह्या रोग पैदाशीचा वापर करून तो असा नवीन वाण विकसित करतो की तो जास्त उत्पादन देणारा असतो. केंद्रीय बियाणे समिती एक असते. या केंद्रीय बियाणे समितीच्या खाली पुन्हा केंद्रीय तपासणी समिती असते. बियाणे समिती राज्य बियाणे मंडळ असतं. राज्याची बियाणं तपासणी समिती असते. ह्या वेगवेगळ्या समितीच्या अंतर ही काम चालत असतं. हे जे पैदासकार पहिलं जे बियाणं तयार करतो जे थोडस असतं त्याच्यापासून अजून तो एक थोडंफार एक पाटेकर बियाणं तयार करतो असं म्हणूया. त्याला म्हणतात केंद्रीय बियाणं. हे केंद्रीय बियाणं आहे त्याच्या मालकीचं आहे, त्या पैदासकाराच्या मालकीचं असतं. तो त्याचा स्रोत आहे. बियाण्याचा स्रोत हा खरा पैदासकार म्हणजे केंद्रीय बियाणे असतो. आपल्यापर्यंत जे बियाणं येतं हे 4-5 स्टेज